Thank you.
माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासू कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल महायोग पीठेत भीमरथ्या वरं पुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तुष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णी गुणला
गुणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा प्रस्तुत कीर्तनपी सेवकता निवडलेला अभंग महान भगवंताने वारकरी संप्रदायाचा विस्तार म्हणून ज्यांना संबोधन केलं ते आमचे जगदवंद्य संत श्रेष्ठ मूर्तिमंत नाम म्हणून ज्यांना संबोधलं गेलं ते संत शिरोमणी श्रीमंत श्री नामदेवराय महाराज यांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील अभंग सप्ताहाच्या जागर कीर्तन सेवेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या तुम्हा सर्व सज्जनांच्या सेवेकरिता माझ्या पांडुरंगाच्या सेवेकरिता आणि सकल संतांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला अभंग नामदेवरायांचा आणि अभंगाद्वारे नामदेवरायांनी मागणी करावी. खर तर आजची कीर्तन सेवा माझ्या दृष्टीनं योगायोग. याआधी 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझीच होती. अपरिहार्य कारणामुळे जे नियोजित महाराज आहेत त्यांना येण्यास उशीर आहे आणि त्यामुळे वेळेवर कार्यक्रम होऊ शकत नव्हता. पर्यायानं सर्व संयोजकांना पर्याय शोधावा लागला आणि त्या पर्यायातून मला लाभलेली ही कीर्तन सेवा. विठाला विठाला आणि म्हणून कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला असेल की हे चित्र 3ऱ्या दिवशीच पाहिजे, आज परत तेच चित्र दिसतंय. गोंधळ काय झालाय? गोंधळ काहीही नाही. या गोष्टी घडत असतात, प्रवासामध्ये असतात, लांबचा प्रवास असतो. यानं त्या कारणानं काहीतरी अडथळा निर्माण झाल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. आणि म्हणून आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की चला आज त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की मला यायला उशीर होतोय आणि त्यामुळे पर्यायाने संयोजकांना पर्याय शोधावा लागला. उद्या मात्र काल्याची कीर्तन सेवा नियोजित महाराजांचीच होईल हे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी योगायोगाने आलेली ही कीर्तन सेवा आहे. या अभंगाद्वारे नामदेवराया मागणी करतायत. मागणीचं अभंग घेण्याचं कारण तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. कीर्तन जागराचं आहे. उद्या सकाळी काला आहे आणि कीर्तन सप्ताहाच्या परंपरेप्रमाणे काल्याच्या कीर्तनाच्या आधीचं रात्रीचं जे कीर्तन आहे ते कीर्तन मागणीचं असावं. हा सप्ताह परंपरेचा अलिखित नियम आहे आणि अलिखित नियम असल्यामुळे त्या नियमाचं पालन करण्याकरता महाराजांना आजचा अभंग हा मागणीचाच घ्यावा लागतो आणि त्या नियमानुसार आजचा अभंग हा मागणीचा आहे. विठाला विठाला तुमच्या माझ्यासारख्या जीवानं मागणं आणि संतांनी मागणं या दोन्ही मागण्यांमध्ये फरक आहे. संत मागतात ती मागणी आणि जीव करतात ती मागणी, या दोनही मागण्यांमध्ये बरीचशी तफावत आहे. जर संतांचं येणं जगाच्या कल्याणासाठी असेल, इच्छायावत जीव मात्राच्या कल्याणासाठी जर संत अवतरित होत असतील तर मला वाटतं मागणं सुद्धा त्याच अनुषंगानं असतं. साहजिक. जर संत कधी स्वार्थानं जीवन जगलेच नाही, संतांच्या ठिकाणी कधी स्वार्थ नव्हता, परार्थासाठी परहितासाठी जगाच्या कल्याणासाठी संत जर येत असतील तर मला वाटतं त्यांच्या जीवनामध्ये मागणं सुद्धा परहिताचंच असतं. संतांच्या मागण्यात कधी स्वार्थ नाही, संतांच्या मागण्यामध्ये कधी वैयक्तिकपणा नाही. संत केवळ जगासाठी मागतात. बरोबर. आमच्या मागण्यामध्ये मात्र याच्या उलट आहे. तुमच्या माझ्यासारखा जीव जेव्हा मागतो ना तेव्हा त्या मागण्याच्या मागे निश्चित स्वार्थ असतो. आम्हाला काहीतरी समस्या आहेत, काहीतरी दुःख आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहेत. जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना
संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी, समस्या, दुःख तुम्हा आम्हाला येत असतात, येणारच आहे, साहजिकच आहे, अनायासे आहे. कारण तुम्ही आम्ही संसाराशी आसक्त असलेली संसारी जीव असल्यामुळं आणि आसक्ती संसाराची असल्यामुळं दुःखाची निवृत्ती आमच्या ठिकाणी जाणवत नाही, कधीच नाही. कधीही पूर्णपणे सुखी जीव संसारात तुम्हाला आम्हाला बघायला मिळणार नाही. का मिळणार नाही? तर आम्ही आसक्त आहोत आणि तेही संसाराशी आसक्त आहोत. आणि संसाराशी आसक्त असलेला जीव सुखाची अनुभूती कधीच घेऊ शकत नाही. कारण त्याचं मूळच सांगितलं, संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस मूळ संसार दुःख रूप आहे आणि दुःख रूप संसाराकडे तुम्ही आम्ही कधीही सुखाची अपेक्षा करणं उचित नाही. मी नेहमी उदाहरण देत असतो, विषाची वेल लावल्यानंतर अमृताच्या फळांची अपेक्षा करू नये. वेली जर विषाची लावली आहे तर फळ सुद्धा विषारीच येणार. अमृताची फळ विषाच्या वेलीला कशी लागत नाही, तसं संसाराच्या वेलीला सुखाची फळं लागत नाही. कारण संसार सुख देण्यासाठी सक्षम नाही. संसारातली कोणतीही वस्तू सुख देण्यासाठी सक्षम नाही आणि सक्षम नसल्यामुळं नेहमी आणि नेहमी संसार दुःख रूपच आहे. अशा दुःखरूप संसाराशी तुम्ही आम्ही जर आसक्त आहोत, चिकटलेले आहोत, तर तुम्हा आम्हाला त्याच्या संयोगाने दुःखाची प्राप्ती होते. हा साहजिकच नियम आहे. बरोबर आहे ना? कडुलिंबावर जर द्राक्षाचा वेल गेला ना तर त्याला येणारी द्राक्ष सुद्धा कडू लागतात. मग द्राक्ष का कडू लागली? तर संगती कडुलिंबाची, त्यानं सोबत केली कडुलिंबाची. कडुलिंबाची संगती केल्यामुळे त्या द्राक्षांना सुद्धा त्याचा गोडपणा गमवावा लागला आणि कडवटपणा स्वीकारावा लागला. तसं आम्ही ज्या संसाराशी आसक्त आहोत आणि ज्या संसाराच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही तुमचं माझं जीवन जगत आहोत, साहजिकच संसार जर दुःख रूप आहे तर त्याच्या अनुषंगाने तुम्हा मला देखील दुःखांना सामोरं जावंच लागणार आहे, याच्यात शंका नाही. आणि म्हणून संसाराशी आसक्त असलेला इच्छायावत जीव दुःखांनी युक्त आहे. संतांनी छातीला हात लावून विचारावं, जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाही, कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही संकट आहेत, काही ना काही प्रॉब्लेम आहेत, काही ना काही दुःख आहे. प्रत्येकाला आहे. दुःखांचं संकटांचं स्वरूप वेगळं आहे, समस्यांचं स्वरूप वेगळं आहे, पण समस्या मात्र निश्चित आहे. स्वरूप वेगवेगळं असं. समस्या आहेत की नाही? समस्यांपासून कोणी सुटलाच नाही. मग संसारामध्ये आसक्त असलेल्या तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य जीवांना जर दुःखानं ग्रासलंय तर साहजिकच आम्ही दुःख निवृत्तीचा प्रयत्न करणार. बरोबर? आणि दुःख निवृत्तीचा प्रयत्न करत असताना, दुःख संपवण्याचा प्रयत्न करत असताना आमच्या ताकदीच्या बाहेर जेव्हा जातो ना तेव्हा आम्ही देवाचा आसरा शोधतो. जेव्हा आमच्या कुवतीच्या पलीकडे जाते ना एखादी समस्या, तेव्हा आम्ही कुणाकडे जातो? देवा, सगळे प्रयत्न केले, आता तुझ्याशिवाय आधार. आता बघ बाबा, तुझ्या पायाजवळ आलोय. केव्हा देवाचा दरवाजा ठोठावला? जेव्हा आमची कुवत, आमची योग्यता, ती समस्या सोडवण्याची आमची ताकद जेव्हा संपली ना तेव्हा मी देवाच्या दारामध्ये गेलो आणि त्याला साकडं घातलं. देवा, आता तूच बघ याच्यातून कसा मार्ग काढायचा. म्हणजे आम्ही जेव्हा देवाकडे जातो ना तेव्हा मागणं घेऊनच जातो, काहीतरी मागायलाच जातो. मागण्याशिवाय देवाकडे आम्ही जात नाही. निरपेक्ष, निस्वार्थ बुद्धीनं जाणारे जीव अत्यंत कमी आहेत. तुम्हाला काय वाटतं, मंदिरांसमोर ज्या रांगा लागल्यात त्या देवासाठी लागल्यात का? आज सर्व तीर्थक्षेत्र जिकडे बघावं तिकडे रांगा, इतकी गर्दी आहे ना महाराज, तर दर्शन होणं मुश्किल झालं देवाचं. इतक्या रांगा आहेत. मला खऱ्या अर्थाने विचार करून सांगा, मंदिरांसमोर ज्या लागलेल्या रांगा आहेत ना त्या रांगा देवासाठी आहेत की देवाकडून काहीतरी मागण्यासाठी आहेत? विचार करा.
देवासाठी कुणीही रांग लावत नाही. प्रत्येक जण काहीतरी मागणं घेऊन गेला त्याच्या पायाजवळ. देवा बघ बाबा, तुझ्या पायाजवळ आलोय, सोडव आता याच्यातून. बरोबर आहे ना? मागण्यासाठी रांगा आहे, देवासाठी रांगा नाहीयेत. आणि म्हणून एवढ्या रांगा लांबलचक लागल्या की या सगळ्याच्या सगळ्या रांगा, या रांगांमधली सगळीच्या सगळी माणसं समस्यांनी ग्रस्त आहेत, दुःखांनी ग्रस्त आहेत. म्हणून म्हटलं आमच्या मागण्याच्या मागे आहेत ना स्वार्थ आहे, आमच्या मागणीच्या मागे आहे ना काहीतरी अपेक्षा आहे. वाढावे संता, वाढावे संता, वाढावे संता, वाढावे संता, वाढावे संता, वाढावे संता. मी काय सांगतो तुमच्या मुद्दा लक्षात आलाय का? संतांची मागणी आणि आमच्या मागणीतला फरक. संतांची मागणी निरपेक्ष आहे, जगाच्या कल्याणासाठी. आमची मागणी मात्र स्वतःची आहे, स्वार्थाची आहे. स्वतःचं कल्याण, जगाचं वाटोळं झालं तरी चालेल. हे आमचा स्वभाव आहे, हा जीवाचा स्वभाव आहे. म्हणून आमच्या मागण्यामध्ये स्वार्थ येतो महाराज. वास्तविक संतांनी कधी मागू नये, मागूच नये. आणि मागणं हा संतांचा स्वभावच नाही. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. खरं तर संत कधी मागत नाही, कारण तो त्यांचा स्वभाव नाही. आणि जीव मागितल्याशिवाय राहत नाही, कारण मागणे हा जीवाचा स्वभाव. त्या लक्षात येतो. संतांचा स्वभाव न मागणे. वडिलांची अनुचित, वडिलांची रीत जाणत असते. संत म्हणतायत काही मागणे आम्हा अनुचित. मागणं आमच्यासाठी अनुचित आहे, मागण्यासाठी आम्ही आलोच नाही. आणि वास्तविक संतांना मागण्याची गरजच नाही. का बरं? संतांकडे एवढं आहे ना महाराज की त्यांना मागण्याची गरज नाही. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत एवढे उदार आहेत की त्यांच्याकडे भांडार भरले. देती आली असी दान. दान देणं हा संतांचा स्वभाव आहे, देणं हा संतांचा स्वभाव आहे. मागत नाहीत संत कधी. आमचे ओझोबा दरवर्षी पंढरपूरला जायचे. दरवर्षी त्यांची नित्य नियमाची वारी आहे.
दिंडीमध्ये सहभागी व्हावं. पांडुरंगाचं नामस्मरण करत 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 आमचे बोल्लोबा पंढरीला जावेत. पांडुरंगाच्या समोर जावं, दर्शन घ्यावं. पण जेव्हा बोल्लोबा पांडुरंगाच्या समोर जायचे ना, तेव्हा काय घडायचं माहितीये का? पांडुरंगाची मान अशी खाली व्हायची. पांडुरंगाची मान खाली व्हायची. बोल्लोबा समोरून बाजूला झाले की पांडुरंग जायचे ते. बोल्लोबा समोर गेले की पांडुरंगाची मान खाली व्हायची. रुक्मिणी मातेने एक दिवस विचारलं, अहो हे बोल्लोबा आल्यानंतर तुमची मान नेहमी खाली जाते का हो, असं का? तेव्हा पांडुरंगाने रुक्मिणी मातेला सांगावं, रुक्मिणी बोल्लोबा कोणी सर्वसाधारण नाही, ते माझे परम भक्त आहेत. आणि खरं सांगू, दरवर्षी माझ्या दर्शनाला येतात, दरवर्षी. पण त्यांनी कधीही माझ्याकडे काहीही मागितलं नाही. त्यांनी कधीच माझ्याकडे काहीच मागितलं नाही. दरवर्षी येतात, दर्शन घेतात, निरपेक्ष भावनेनं दर्शन घेतात, काहीच न मागता पुन्हा मागायला जातात. असेही वारकरी आहेत बरं. पांडुरंगाकडे केवळ पांडुरंगासाठी जाणारे असेही वारकरी आहेत. म्हणून पांडुरंगाकडे गेल्यावर काही खरं तर मागण्याची आवश्यकताच नाहीये बरं का. बोल्लोबाने कधीच काही मागितलं नाही. एकदा बोल्लोबा पांडुरंगाचं दर्शन करून वारी करून माघारी आले. आणि माघारी आल्यानंतर आपल्या पत्नीला कनकाईला म्हणाले, कनकाई सुंदर वारी झाली, आनंद वाटला. काय सांगायचं तुला, असे संत भेटले, अशा दिंड्या नाचल्या, असे वारकरी नाचले, काय आनंद पंढरपूर मध्ये, वा अवर्णनीय. त्या म्हणाल्या, मला नका सांगू, तुमचं तुम्हीच जाताय, तुमचं तुम्हीच आनंद साजरा करताय, मला कधी नेत नाही वारीला. मी एवढा हट्ट करते तर मला कधी नेलं नाही, मला तो सोहळा कधी दाखवला नाही, आणि तुम्ही मला सांगताय, कशाला सांगताय, नका सांगू. अगं नेईल कधीतरी तुला, म्हणून समजावून सांगावं. एका वर्षी बोल्लोबांच्या पत्नी सुद्धा त्यांच्या बरोबर गेल्या पंढरपूरला गेल्या, पांडुरंगाच्या समोर गेल्या, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आई साहेबांनी आमच्या पांडुरंगाकडे मागणं करावं, पांडुरंगा पोटी संतान नाही रे, माझ्या पोटी एखादं पुत्ररत्न, माझ्या पोटी एखादं संतान दे, असं दे की आनंद झाला पाहिजे सगळीकडे. आणि मागणं मागून त्या बाहेर गेल्या मंदिराच्या. बाहेर गेल्यानंतर बोल्लोबांनी विचारलं, झालं का दर्शन? म्हणाले हो झालं. आणि पांडुरंगाकडे एक मागणंही मागितलंय. ते म्हणाले, हीच भीती होती मला, म्हणून तुला मी आणत नव्हतो. तुला मी जे आणत नव्हतो ना, मला भीती हीच होती की आयुष्यभर मी माझ्या वडिलांची रीत जपली, कधीच मी पांडुरंगाकडे काही मागितलं नाही. पण आज तू मागितलंस, चल म्हणाले पुन्हा माघारी. पुन्हा माघारी आले, पांडुरंगाच्या रावळात गेले, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. पांडुरंगा मला क्षमा कर, तुझ्याकडे काही मागण्यासाठी मी कधीच तुझ्यापर्यंत आलो नाही, तुझ्या दारात कधी आलो नाही, कधी तुझ्याकडे मागितलं नाही. मागणं आम्हाला शोभत नाही, पण माझ्या अनुषंगानं माझ्या पत्नीला मागितलं. चल ठीक आहे, माझ्या पत्नीला तुझ्याकडे पुत्र मागितला, मुलगा मागितला, पण परमेश्वरा असा पुत्र मला दे की ज्याचा तिन्ही जगामध्ये नाव गाजेल, असा पुत्र माझ्या पोटी दे. पुत्र
आणि त्यांच्या पोटी तो पुत्र जन्माला आला ज्यांनी सदेह वैकुंठाला जावं. परमेश्वराने काय पुत्र दिला महाराज, असा पुत्र की वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून त्यांनी शोभावं. आज त्यांची बीज साजरी झाली. सदैव वैकुंठाला जाण्याचा पुरुषार्थ ज्या तुकोबांनी गाजवला ते आमच्या बोलोबांचे सुपुत्र. पांडुरंगाकडे मागितलं, मागून काय मागावं, मागणं सुद्धा कसं असावं. आणि म्हणून मागणी करत असताना आम्ही जाणीव ठेवली पाहिजे की आमच्या मागण्यामध्ये सुद्धा ते सामर्थ्य असलं पाहिजे. आमच्या मागण्यामध्ये सुद्धा जगाचं कल्याण असलं पाहिजे. आमच्या आऊसाहेबांनी सुद्धा मागणं मागितलं. आई भवानीच्या समोर पदर बसून आमच्या आऊसाहेब भवानी मातेकडे मागणं मागतायत. आई दुर्गांधळी महाराष्ट्राची, गुलामगिरीत महाराष्ट्र आहे. मराठी माणूस वाकला, हिंदू धर्माचं खच्चीकरण होत आहे. हैदोस घातलाय महाराष्ट्रात मुघलांनी. आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत. आया बहिणींच्या पदराला हात घातला जातोय. सर्वसामान्य माणसं गाजली जात आहेत. सर्वसामान्यांना न्याय द्यायला कोणी नाही. या महाराष्ट्राला त्राता नाही. या भूमीला उद्धार करता नाही. माझा हिंदू धर्म सुरक्षित झाला पाहिजे. माझा मराठी माणूस जगला पाहिजे. माझा हिंदू धर्म वाढला पाहिजे. आई, या महाराष्ट्रातली गुलामगिरी संपली पाहिजे. आणि गुलामगिरी संपवण्यासाठी माझ्या पोटी असा पुत्र दे की या महाराष्ट्रामधल्या मुघलांना आणि या महाराष्ट्रामधल्या गुलामगिरीला संपवून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करील असा पुत्र माझ्या पोटी दे. आई भवानीनं कबूल दिला. मागितलं माझ्या जिजाऊंनी. पण अखिल महाराष्ट्राच्या नव्हे, अखिल हिंदुस्थानाच्या नव्हे, अखिल जगताच्या आणि हिंदू धर्माच्या उद्धारासाठी मागितलं. म्हणून म्हटलं मागणं करताना सुद्धा आम्ही जाणीवपूर्वक मागणं केलं पाहिजे. आमच्या मागण्यामध्ये परार्थ असला पाहिजे. आमच्या मागण्यामध्ये परहित असलं पाहिजे. आमच्या आऊसाहेबांनी मागितलं आणि त्यांच्या मागण्यातून शिवनेरीवर सूर्य तळपला. 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला गुलामगिरीतून सोडून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. हे आमच्या जिजाऊंनी मागितलेलं मागणं आहे. म्हणून मागणं कसं असावं, ज्या मातीत आम्ही जन्माला आलो त्या मातीचं महत्व आम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला सांगू, कर्तृत्ववान पुत्र जन्माला यावा ही बापाची पुण्याई असते. चारित्र्यवान पुत्र जन्माला यावा ही आईची पुण्याई असते. छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्यवानही होते आणि कर्तृत्ववानही होते. ही दोघांचीही पुण्याई शिवाजी राजांच्या रूपानं अवतरित झाली महाराष्ट्रामध्ये. म्हणून आमच्या मुलांवर संस्कार करताना आम्ही छत्रपती शिवाजीराजे ज्ञानोबा तुकोबारायांचे संस्कार केले पाहिजे. आमच्या मुलांना आम्ही ते विचार दिले पाहिजे. ज्या मातीत आम्ही जन्माला आलो त्या मातीचा विचार आमच्या मुलांना समजला पाहिजे. आम्ही नेमकं आमच्या मुलांना देतोय काय याचा तपास बारकाईने आम्ही केला पाहिजे. खरंय ना, कीर्तनानं गावात मुलाच्या हाताला धरा आणि त्याला कीर्तनात आणून बसवा. त्याला समजो अथवा न समजो, पण त्याला कीर्तन कळलं पाहिजे. त्याला कीर्तनात आणून बसवलं पाहिजे. त्याच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवा, त्याच्या समोर गाथा ठेवा. त्याला कळू द्या की ज्ञानेश्वरी कुणी लिहिली. त्याला कळू द्या गाथा कुणी लिहिला. कोण होते ज्ञानेश्वर महाराज, कोण होते तुकोबाराया, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. हे आमच्या मुलांना कळलं पाहिजे. आम्हाला तो इतिहास शिकवावा लागतो. याची शोकांतिका, याच दुःख आहे. आम्ही मुलांना प्रश्न विचारला ना, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, तरी पोरग म्हणतं रामदास स्वामी म्हटल्यावर तोंडात म्हणून घ्यावं वाटतं. खरं तर महाराष्ट्रातल्या माणसांना आणि महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला ज्ञानोबा तुकोबा आणि छत्रपती शिवाजीराजे सांगण्याची गरज नाही.
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या माणसांना माऊली तुकोबा छत्रपती शिवाजीराजे सांगण्याची गरज नाही. का गरज नाही? तर महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माला येताना आपल्या भारावर माऊली तुकोबा आणि शिवाजीराजांचं नाव कोरून जन्माला येतो. सांगण्याची गरज नाही, मानण्याची आवश्यकता नाही. जन्माला येतानाच माऊलींचं तुकोबांचं आणि शिवाजीराजांचं नाव आमच्या भारावर कोरलं गेलं. सांगण्याची गरज नाही. जाणीवपूर्वक त्याच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवा. मला सांगा, इथं बसलेला असा कोणता बाप आहे त्यानं बोट वर करायचं की पोराला पंढरीला गेले आणि पोराला ज्ञानेश्वरी घेऊन आले आणि पोराच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि सांगितलं बस, आणि ज्ञानेश्वरी महिनाभरात वाचून झाली पाहिजे असं हट्टानं आपल्या पोराला ज्ञानेश्वरी आणून देऊन वाचायला लावणारा कोणता बाप आहे? कीर्तन संपल्यावर मी सत्कार करेन. एखादी आईनं बोटवर करावं की संध्याकाळी बाळ्यानं हरिपाठ केला नाही म्हणून त्याला जेवायला दिलं नाही, अशी एखादी आई आहे की बाळ्या तू आज हरिपाठ केला नाही, तुला जेवायला मिळणार नाही, असं जेवायला न देणारी एखादी तरी आई. कसा शिवबा जन्माला यायचा? कसे तुकोबा आणि माऊली पुन्हा आमच्या मातीत जन्माला यायचे? आम्ही नेमकं आमच्या मुलांना देतोय काय? आमच्या मुलांच्या समोर आम्ही ठेवतोय काय? कोणते विचार आम्ही आमच्या मुलांना देतोय? याचं बारकाईनं अवलोकन करा. शिवजयंती साजरी करा, नक्की करा, पण शिवजयंती साजरी करत असताना त्या राजांचे विचार आमच्या मुलांच्या अंतःकरणात उतरलेत का? त्या विचारांवर आमची मुलं चालतात का? याचाही कुठेतरी मूल्यमापन अवलोकन करा. शिवाजीराजे केवळ सांगून नाही चालणार, माऊली केवळ सांगून नाही चालणार, तुकोबा केवळ मांडून नाही चालणार, केवळ ऐकून ते ऐकण्यापुरते मर्यादित ठेवू नका. माऊली तुकोबा छत्रपती शिवाजीराजे ही माणसं नव्हती, ते विचार होते, आणि विचार हे केवळ मांडण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नसतात, विचार हे आचरणात आणण्यासाठी असतात. तुकोबांचं आचरण झालं पाहिजे, माऊलींचं आचरण झालं पाहिजे, छत्रपती शिवरायांचं आचरण झालं पाहिजे. हे आचरण जोपर्यंत समाजामध्ये निर्माण होत नाही ना, आचरण करणारी माणसं समाजामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत आम्ही शिवाजीराजे पुन्हा जन्माला येतील हे स्वप्नात बघावं. माऊली पुन्हा जन्माला येतील, तुकोबा पुन्हा जन्माला येतील. वास्तविक माझ्या आईची कुस पावन आहे. या महाराष्ट्राच्या या भारतभूमीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक आईची कुस पावन आहे. इतकी पावन आहे की याच आईच्या कुशीतून कितीतरी नररत्न या माझे जन्माला आली, आजही आली आणि यापुढेही येतील. कुस पावनच आहे, पवित्रच आहे. पण कुठंतरी समाजामध्ये जे दूषितीकरण वाढत चाललं, ज्या अशुद्धी वाढत चालल्या, त्या अशुद्धी कुठंतरी आमच्या तरुणांच्या विचारांना भरकटवत आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा कुठं केव्हा काहीतरी कोणतीही गोष्ट जेव्हा करतो ना, तेव्हा जाणीवपूर्वक आमचा तरुण आमच्या डोळ्यासमोर पाहिजे, आमचे मुलं आमच्या डोळ्यासमोर पाहिजे, आणि आमच्या डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आमचं आचरण ठेवलं पाहिजे. खरं आहे की नाही? आमचं आचरण जसं असेल तशी तर आमची मुलं वागणार आहेत, कारण ते अनुकरणीय असतात, ते अनुकरण प्रिय असतात. आणि म्हणून समाज विकृतीकडे चाललाय, याला केवळ आजचे तरुणच जबाबदार आहे असं अजिबात म्हणून चालणार नाही. 50% कुठेतरी आम्हाला भार उचलावा लागेल. जर मुलं वाकड्या वळणाला जात आहेत तर कुठंतरी आमचंही नियंत्रण त्यांच्यावर नाहीये हे आम्हाला मान्य करावं लागेल. खरं आहे ना? आणि म्हणून कुठेतरी सावधतेने आम्ही वागलं पाहिजे, विचार जोपासले पाहिजे. मी हे का सांगतोय माहिती आहे का? काय आमच्या बोलण्यानी मागावं, काय आमच्या जिजाऊनी मागावं, आम्ही काय मागतोय, फरक आहे ना. आणि म्हणून जेव्हाही संत भगवंताकडे जातात ना, तेव्हा मस्तकामध्ये, मेंदूमध्ये, डोक्यामध्ये हा एकच विचार त्यांचा असतो, परहित. संतांनी दुसऱ्यांचंच हित केलं. ज्या ज्ञानेश्वर महाराजांना साऱ्या समाजानं गांजलं, ज्या ज्ञानेश्वर महाराजांना सर्व समाजानं पिडलं, दुःख दिलं, माऊलींचं चरित्र तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे. खरं ना? इंद्रायणीचं पाणी नाही पिऊ दिलं त्यांना. पाणी घ्यायला जावं तर मारावं, झोडावं.
इंद्रायणीच्या घाटावर आडवं पाडून लाथा बुक्क्यांनी सोडावं. का तर इंद्रायणीच्या पाण्याला स्पर्श करतोय. इंद्रायणीचं पाणी सुद्धा घेण्याचा अधिकार त्या लेकरांना नव्हता. एवढा त्रास दिला. 4-4 दिवस उपवासी असलेल्या ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये सेन टाकावं. सेन खा ज्ञान्या खा, हेच खाण्याची तुझी योग्यता आहे. म्हणून सेन टाकावं. 4-4, 5-5 दिवस 5 वर्षाच्या मुक्तीनं उपवास काढावा. हे चित्र तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे. एवढा त्रास होऊ नये. ज्ञानेश्वर महाराज मात्र यत्किंचितही जगाबद्दल तिरस्कार व्यक्त करत नाही. याला संत म्हणतात. कुठेही ज्ञानोबारायांच्या मुखातून तिरस्काराचे शब्द प्रकट झाले नाही. कुठंच नाही. ज्ञानेश्वरी अभ्यासा, 9000 उभ्या अभ्यासा, ज्ञानोबारायांचा हरिपाठ अभ्यासा, ज्ञानोबारायांचा अमृतानुभव अभ्यासा, चांदेव 65 अभ्यासा, ज्ञानोबारायांचे इतर विनयीन अभंग अभ्यासा. कुठेही ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून अनुचित आणि तिरस्कारांनी भरलेले शब्द आलेले नाहीत. कुठंच नाही. उलट ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागावं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. पसायदान हे जे खळांची व्यंकटे सांडो. तुम्ही पसायदान नुसतं म्हणताय का? म्हणू नका. पसायदान समजून घ्या. पसायदान ही केवळ ज्ञानोबांनी निर्माण केलेल्या ओव्या नाहीत. त्या केवळ ज्ञानेश्वरीतल्या ओव्या नाहीत. पसायदान ही विश्व प्रार्थना आहे. विश्व प्रार्थना. विश्वात्मक परमेश्वराकडे विश्वाच्या कल्याणासाठी विश्व माऊलीनं केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान आहे. ती अखिल जगतासाठी आहे, साऱ्या विश्वासाठी आहे आणि विश्वातल्या इच्छा यावत जीवासाठी आहे. विश्वात्मक मागणी. बरं, ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक मागतात. महाराष्ट्रापुरतं मर्यादित मागत नाहीत. भारतापुरतं मर्यादित मागत नाहीत. जगासाठी मागतायत. म्हणून त्यांनी चीनी आणि पाकिस्तान्यांचा तिरस्कार, अर्थात त्यावेळेस पाकिस्तान नव्हताच, पण त्यांनी कधीही कुणाचा तिरस्कार नाही केला. अहो, ज्यांनी मारलं, जोडलं, सेन टाकलं, त्या विसवांना सुद्धा ज्ञानोबांनी जवळ केलं. बाकीच्या गोष्टी लांबच राहिल्या. कुणाचाच तिरस्कार नाही. मागणं हा संतांचा स्वभाव जरी नसला ना तरी संत कधी कधी मागतात. कधी कधी मागतात. पण मागण्याची वेळ असेल, गरज असेल तर मागतात. हे लक्षात ठेवा. अनावश्यक संत मागत बसत नाही. अनावश्यक नाही मागत. आणि आमच्या मागण्या मात्र संपतच नाहीत. संपल्यात रोज नवी मागणी. रोज नवीन काहीतरी घेऊन गेलं. किती पूर्ण करायचं देवानं? माणसं म्हणतील संतांनी मागितलं तर पटकन देऊन टाकलं देवानं. संतांनी मागितलं तर पटकन देवानं दिलं. आम्ही मागतो तर आम्हाला देतच नाही. किती मागितलं पण एकदाही आमचं मागणं पूर्ण केलं नाही. देईल कसा? मला सांगा, एखादा भिकारी रोज आपल्या दारात येतो. एखादा भिकारी आला, त्यानं आज तुमच्याकडे मागितलं, तुम्ही देता की नाही सद्भावनेनं? चला, भिकारी माणूस आहे, म्हातारा माणूस आहे, चला देऊया. दुसऱ्या दिवशी तोच पुन्हा आला तुमच्या दारामध्ये. तुम्ही काय कराल? द्याल, पण थोडस नाकतोंड मोडूनच द्याल. घे बाबा, काल हे आला होतास की. तिसऱ्या दिवशी तोच आला. मग काय? मग थोडीशी आदळ आपण तर नक्की कराल ना. काय होणार आहे? काय रे, परवाच्या दिवशी आला, कालही आला, आजही चाललाय, रोजला काय वाढून ठेवलंय तुला? घे, परत येऊ नकोस उद्या. बरोबर. पण आलाच दुसऱ्या दिवशी पुन्हा. चौथ्या दिवशी आला. मग मात्र 2 शिव्या देऊनच मग वाढलं. 5व्या दिवशी परत आला. मग आमची प्रतिक्रिया काय? रोज वाढून ठेवले का रे तुला? हा, चालतं हो, काय मिळणार नाही तुला. त्याला आम्ही धक्के मारून उचकून दिलं. किती दिवस सहन केलं? 4-5 दिवस. 4-5 दिवस सहन केलं. 6व्या दिवशी मात्र धक्के मारून काहीच न देते त्याला हुसकावून लावलं. आमच्या दारात येणाऱ्या एखाद्या माणसाला आम्ही 4 ते 5 दिवस सहन करतो. 6व्या दिवशी त्याला हुसकावून लावतो. आम्ही रोज देवाकडे जातो. त्याने किती सहन करायचं? आम्ही आमच्या दारात येणाऱ्याला कंटाळलो की नाही? किती कंटाळलो? इतकं कंटाळलो की त्याला द्यायचं बंद केलं. झालं, आता काय मिळणार नाही. मग आमच्या दारात रोज येणाऱ्याला आम्ही कंटाळलो. देवानं किती कंटाळा केला पाहिजे? कारण आम्ही जन्माला आल्यापासून मागतोय.
ट्रेनिंग तिथूनच सुरू झालं. आजोबा नातवाच्या हाताला धरतात बोटाला. त्याला म्हटले कांद्या एवढा तर आजोबा रिकामेच असतात, रिकामे झालेले असतात. आता काय देऊळ सोडून दुसरी जागा नाही. चाल रे म्हणले नातवाच्या बोटाला धरलं, चल मंदिरात चल. धरलं गेलं मंदिरात. बघ म्हणाले बाप्पा चल, ठेव डोका वाढ पाया देवाचा आणि म्हण देवा सुखाचं ठेव. नातू किती वर्षाचा? 5 वर्षाचा. त्याच्यापेक्षा लहान, बरोबर. पण तिथून ट्रेनिंग सुरू झाली त्याला. म्हण वाढ पाया, ठेव पाया देवाच्या पायावर डोका आणि म्हण देवा सुखाचं ठेव. सुख मागायला सुरुवात तिथून आहे. मरेपर्यंत सुख मागितलं पण मिळालं नाही. काय सांगावं महाराज, सुख मिळेल कसं? म्हणून आमच्या मागण्याला तसा काही अर्थ नाही. जिथं स्वार्थ आहे ना तिथं अर्थच नाही. वाक्य कळलं? जिथं स्वार्थ आहे ना तिथं अर्थ नाही. जे निस्वार्थ आहे ना त्यालाच काहीतरी अर्थ आहे. म्हणून निस्वार्थ असा अर्थ प्राप्त होईल. स्वार्थी बनाल तर अर्थच राहणार नाही. निस्वार्थ भावनेनं संतांनी मागितलं. मी मगाशी सांगितलं संत कधी मागत नाही आणि मागतात ते गरज असेल तेव्हा मागतात. या अभंगामध्ये ज्या संतांनी मागणी करावी ते नामदेव राय आहे. मुद्द्याकडे जाऊया. हा अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि मागणी करणारे नामदेव महाराज आहेत. बरीच माणसं विचार करतील महाराज नामदेव रायांना मागायची काय गरज? एक तर नामदेव रायांच्या घरची परिस्थिती एवढी काय हालाख्याची नव्हती, एवढी हालाख्याची नव्हती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नामदेव राया आणि भगवंताचं इतकं जवळचं सख्य ना, इतकं जवळचं की माय लेकराचं नातं आहे नामदेव रायांमध्ये आणि देवामध्ये. तू माझी माऊली मी हो तुझा ताना, माझी प्रेम पाना पांडुरंगे, माझी प्रेम पाना पांडुरंगे, तू माझी गाऊली मी तुझे वासरू. नामदेव राय म्हणताय तू माझी माऊली मी तुझा बाळ काढा, माझी प्रेम पान्हा पांडुरंगे, तू माझी गाऊली मी तुझे वासरू. या अभंगावरून तुमच्या लक्षात येईल नामदेव राय आणि देवामध्ये काय नातं होतं. तू माझी माऊली. नामदेव राय देवाला पांडुरंगाला आई म्हणायचे, आई. आणि पांडुरंग सुद्धा नामदेव रायांना स्वतःच लेकरू समजायचे. म्हणजे माय लेकराचं नातं दोघांमध्ये. नामदेव रायांना काय कमतरता असेल? राजयाची कांता काय भीक मागे, काय मागण्याची गरज आहे का? अरे वैकुंठ नायक परमात्मा साऱ्या जगाचा बाप, वैकुंठाचा बाप त्याची आई आहे. त्याला मागण्याची गरज आहे नाही ना महाराज, मागण्याची गरज नाही. पण मी सांगितलं ना कधी कधी संत मागतात. पण मागणं कसं आहे? मागणारे कोण आहेत? मागणं काय योग्यतेच आहे ते मागणाऱ्याच्या योग्यतेवर पण ठरतं बरं का. मागणाऱ्याचं योग्यता त्याची मागणी ठरवते. नामदेवरायाची योग्यता जास्त काही मागण्याची गरज नाही, सर्वांना ज्ञात आहे. वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार नामदेवराय. पहिलं कीर्तन कोणी करावं? नामदेवरायांनी करावं. बरं कीर्तन सुद्धा काय अधिकाराचं आहे महाराज? ज्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंगानं स्वतःच्या गळ्यामध्ये टाळ घेऊन टाटीला उभं राहावं त्या कीर्तनकाराचा अधिकार काय असेल? टाळकरी किती तोला मुलाचे ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताई, जनाई, गोरोबा, चोखोबा, सावतोबा, कबीरदासजी, स्वतः पांडुरंग, हे सगळे टाळकरी. त्याच्यातला कुणाचा अधिकार कमी आहे? कुणाचाच नाही. सगळे टाळकरी. आणि इतकं बेभान होऊन नाचायचे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा, ऐसे बोले स्थिती पराभव नाही. नामदेवरायांच्या कीर्तनाचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग आहे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, एवढं नाचावं देवानं, एवढं नाचावं
की पितांबर गळावा, गाठ सुटावी, बेफार होऊन नाचावं. म्हणून कुठं नाचावं हे माणसाला कळलं पाहिजे. जिथं देव नाचतो तिथं नाचलं तर हरकत नाही. तर आपल्याला डांबरेवर नाचून काय उपयोग आहे? शेवटी लाचका भरायच्या. मग नंतर मणक्यात गॅप पडला. म्हणले काय रे? म्हणले एवढं नाचलं ते तेव्हापासून पाठ दुखायला लागली. एवढं नाचलं तेव्हापासून पाठ दुखायला लागली. नंतर डॉक्टरनं एक्सरे काढून बघितलं तर मणक्यात गॅप पडला. मणक्यात गॅप पडेपर्यंत नाचण्यापेक्षा इकडे नाचा. नाचो कीर्तनाचे नाचो कीर्तनाचे कीर्तनात नाचा, हरिपाठात नाचा. इकडं नाचाल तर जीवनाला रंग आहे, तिकडे नाचाल तर जीवन बेरंग आहे. जीवनामध्ये संसारामध्ये अनेक रंग आहेत बर का. ते रंग चढतीलही आणि उतरतीलही, पण परमार्थामध्ये एकच रंग आहे आणि तो रंग एकदा चढला ना की कधी उतरत नाही. आणि तो रंग म्हणजे पांढुरंग. त्या रंगामध्ये रंगलात ना. जाम पर जाम क्या पीते हो, पीने से क्या फायदा, रात को पियोगे सुबह को उतर जाएगी, एक बार हरिनाम का प्याला पियो जिंदगी सुधर जाएगी. महाराज एकावर एक रिसवले, रात्रीची टाकली, सकाळी उतरून गेली बर का. त्याचा काय उपयोग आहे महाराज? नशा रामनामाची करा, नशा हरिनामाची करा. एकदा हरिनामाची नशा चढली ना तर जीवन सुधरून जाईल. इकडे दारू पिऊ पिऊ लिव्हर खराब झाली माणसांची. खराय ना. नशा तरी कोणती असावी? अशी नशा करा की जिंदगी सवर जाएगी, जीवन सुधरेल. अशी नशा असावी महाराज. हरिनामाच्या नशेशिवाय दुसरी नशा नाही. ज्याला कळतं त्याला कळतं महाराज. परमार्थात काय, दिंडीत काय, वारीत काय, ज्ञानेश्वरीत काय, हरिपाठात काय, हे ज्यानं अनुभवलं त्याला कळतं. ना ज्याला अनुभवच नाही ना ते आपलं लांबूनच काहीतरी निष्कर्ष काढत असतो. असं असेल तसं असेल. निष्कर्ष काढू नका. जा अनुभव घ्या. अनुभव घेणारा गेला नाही आला परत गेलेला परत फिरून आला नाही, माघारी आला नाही. म्हणून जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये याचं थोडस कुठेतरी स्वतःशी मूल्यमापन करत. आपण काय करतो, काय विचार करायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे याचा बारीक विचार करा महाराज. आजकाल काय झालं माहिती का? विचार करणंच माणसांनी सोडून दिले. विचार करत नाही माणसं, विचार नाही करत. आणि विचार न करण्यामुळं आज माणसं कुठंतरी वाम मार्गाकडं, विकृतीकडं, आणि समाज सुद्धा त्या योगे विकृतीकडे चालला, रासाकडे चालला, विनाशाकडे चालला. आणि म्हणून या गोष्टींचा विचार करा. संतांनी निर्माण केलेले आदर्श, संतांनी निर्माण केलेले विचार, संतांनी निर्माण केलेली जीवनमूल्य, त्या जीवन मूल्यांचा आम्ही विचार केला पाहिजे. ज्या मातीत आम्ही जन्माला आलो त्या मातीचा विचार केला पाहिजे. त्या मातीच्या संस्कारांचा, सभ्यतेचा, परंपरांचा, रूढींचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण आम्ही सर्वसाधारण मातीत जन्माला आलेलो नाही याचं भान आम्हाला असलं पाहिजे. आम्ही कोणत्या मातीत जन्माला आलो? हाकेच्या अंतरावर शिवनेरी आहे. छत्रपती शिवरायांच्या कुशीत आम्ही जन्माला आलो. आळंदी दिवसाभरात जाऊन येतं माणूस माऊलींचं दर्शन करून. इतकी जवळ आहे आळंदी. देहू सुद्धा तितकीच जवळ आहे. वारकरी संप्रदायाचा पायाही आमच्या जवळ आहे. वारकरी संप्रदायाचा कळसही आमच्या जवळ आहे.
आणि महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करणारा अखिल विश्वाला वंदनीय असलेला छत्रपती शिवाजी राजा सुद्धा आमच्याच जवळ फार लांब नाहीये. त्या मातीतली आम्ही माणसं आहोत. खरंय ना? म्हणून मातीचं महत्व आम्ही ओळखलं पाहिजे. आम्ही कोणत्या कुळात, कोणत्या मातीत, कोणत्या विचारात जन्माला आलो याची जाण आम्हाला प्रत्येकाला असली पाहिजे. महाराज ती जाण ठेवून तो जगतो ना, तो वागतो ना, त्याचं मार्ग सुद्धा असं व्यर्थ नसतं, निरर्थक नसतं. संतांनी मागावं, नामदेवरायांनी मागावं. पहिले कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे अधिकार किती मोठा आहे की नामदेवांनी कीर्तन करावं, भजन करावं. इतकं भजन नामदेवरायांना कुणीतरी थांबवावं. नामदेवराया गामागुम झाला, किती भजन करतात, थांबा तरी. नामदेवरायांनी म्हणावं, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह गेला, देह पडला तरी चालेल, पण नामस्मरण थांबवणार नाही हा निश्चय करून नामदेवराया भजन करायचे. आणि त्यांच्या भजनामध्ये तुम्हाला सांगू का, एक निश्चय असायचा, जोपर्यंत स्वतः पांडुरंग येऊन माझ्या समोर उभे राहत नाही तोपर्यंत भजन थांबवणार नाही. आणि तोपर्यंत भजन करायचे. नाविलाजानं पांडुरंगाला यावं लागायचं आणि नामदेवरायांना थांबवावं लागायचं. उचलून कडेवर घ्यायचे पांडुरंग नामदेवरायांना. पावर का, कडेवर उचलून घ्यायचे. आपल्या स्वतःच्या पितांबरानं नामदेवरायांचा घामाळलेला चेहरा पुसायचे आणि नामदेवरायांना लढीवाळपणे मांडीवर बसून त्यांचं कोड कौतुक करायचे. काय महाराज, काय नातं असेल. एकदा नामदेवरायांनी असंच भजन करायला सुरुवात करावी. इतकं भजन, इतकं भजन, निश्चय करून भजन करायला सुरुवात केली. निश्चय करून पाय थकले. 6-6, 7-7 तास, 8-8 तास नामदेवराया एका जागेवर भजन करायचे. 8-8 तास. आमचं भजन किती वेळ, वास्तविक आम्ही करतच नाही, ही गोष्ट वेगळी, पण जरी करायला लागलो तरी आमचं भजन किती वेळ, फार फार पर मिनिटभर सुद्धा नाही. आम्ही मिनिटभर सुद्धा भजन करू शकत. 8-8 तास नामदेवराया भजन करायचे. 8 तास झाले नामदेवराया एकाच जागेवर उभे, भजन चाललंय. घामाघूम झाले, पाय थकले. शेवटी माझ्या पांडुरंगाला दया आली, रावळातून खाली उतरले, नामदेवरायांच्या जवळ आले. नामदेवरायांना थांबवले. थांब नामा, किती भजन करतोस. नामदेवरायांनी बघावं, प्रत्यक्ष पांडुरंग आलेत. देवा आलात तुम्ही यावं म्हणून हट्टानं भजन करत होतो. कारण नामा, आज मला एवढा अट्टाहासानं बोलवण्याचं कारण काही नाही देवा, तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून भजन केलं. अरे रोजच भेटतो की मी तुला, रोजच भेटतो की, एवढा काय होता वेळ म्हणा. तुम्हाला सांगू का देवा, तुम्हाला सोडून जावंसं वाटतच नाही. नामदेवरायांचं कसं आहे माहितीये का, आईच्या कडेवर लेकरू आहे, आईच्या कडेवर लेकरू आहे. आणि आईच्या कडेवर असून सुद्धा ते आईच्या गालाला हात लावतो. आई, ए आई, ए आई, ए आई, ए आई, सारखं आई म्हणतो. आहे आईच्या कडेवरच, तरी ते काय म्हणतं, आई आई, ए आई, ए आई. आईच्या गालाला हात लावेल, आईच्या नाकाला हात लावेल. आई 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 म्हणण्यामागे त्याचा उद्देश काय असेल का लेकराचा. त्याला आई भेटली नाही म्हणून आई म्हणताय का. अहो आईला बिलकुलच आहे, आईच्या कडेवरच आहे, आईला भेटलेलंच आहे, पण तरी ते सारखं आई आई म्हणतो. का माहितीये का, आई म्हणण्यामागे आई भेटली नाही हा उद्देश नाही. आईचं प्रेम विशेषत्वानं भोगता यावं, आईचं प्रेम आपल्याला अजून मिळावं याच्यासाठी ती आई आई करतो. आईनं माझं कौतुक करावं, आईनं माझा पापा घ्यावा, माझ्या गालावरून हात फिरवावा, तोंडावरून हात फिरवावा, हाच उद्देश असतो ना बाळाचा. मग ते आई आई म्हणतो सारखं. आईला आई भेटली नाही म्हणून नाही, आईला बिलगलेलंच आहे. नामदेवरायांचं सुद्धा तसंच आहे, देवाला बिलकुलच आहे, देवा जवळच आहे, देवाच्या कडेवरच आहे, तरी देवाचं नाव घेत आहे, तरी देवाचं नाव घेत आहे.
गोड कौतुक व्हावं ही त्याच्या मागची अपेक्षा. आज देवाने नामदेवरायांना विचारावं, नामा अरे इतकं भजन केलं ना, तू मूर्तिमंत नाम झालास, तू मूर्तिमंत नाम झालास नामा. एवढ्या भजनानंतर मलाच असं वाटतं तुला काहीतरी द्यावं, तुला काहीतरी द्यावं. नामदेवरायांनी म्हणावं, देवा काही मिळावं म्हणून नामस्मरण नाही, काही मिळावं म्हणून मी तुमचं नामस्मरण केलं नाही, काही प्राप्तव्यासाठी नाही. अरे पण नाही तू केलंस, मला द्यावंसं वाटतं ना, काय देऊ रे नामा तुला, माग ना काहीतरी, माग ना माझ्याकडे. नामदेवराय म्हणाले, देवा मला काही मागण्याची इच्छा नाही, कारण माझ्याकडे काही अपूर्ण नाहीच आहे, तर मागू काय. तुझ्या भक्तीमुळं, तुझ्या नामस्मरणामुळं जीवनाला पूर्णत्व मिळालं, जीवन पूर्ण झालं. आता मागण्याचं माझ्याकडे काही नाहीच आहे, तर मागू काय. हे नामा मागणार तरी सुद्धा माग, मला द्यावंसं वाटतं म्हणून. नामदेवरायांनी काय मागावं माहितीये का, देवा द्यायचंच असेल तर माझं एकच मागणं आहे, तुमचं हे जे मंदिर आहे ना, तुमचं हे जे मंदिर आहे ना, या मंदिराची पायरी मला बनव, पायरी, या मंदिराची पायरी करून टाक मला. आणि या मंदिराची पायरी याच्यासाठी बनव की जेव्हा कोणी एखादा विठ्ठल भक्त तुझ्या दर्शनाला येईल तेव्हा त्याच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल. विठ्ठल भक्ताची धूळ माझ्या पाया मस्तकी लागली पाहिजे, मला तुझी पायरी बनव. संतांचं मागणं. आजही पंढरीला जा, पहिली पायरी नामदेव पायरी. ही नामदेव पायरी नामदेवांनी स्वतः केलेलं मागणं आहे. काय संत मागतात तर आम्ही काय मागतो. देवा तुला द्यायचंच असेल एवढं नामस्मरण केलं ना मी, तर याच्या मोबदल्यात मला तुझ्या मंदिराची पायरी बनव. पायरी याच्यासाठी की जो कोणी एखादा विठ्ठल भक्त तुझ्या दर्शनासाठी मंदिरात येईल तेव्हा माझ्या मस्तकी पाय देऊन तो तुझ्यापर्यंत आला पाहिजे आणि त्याच्या पायाची पाय धूळ माझ्या मस्तकी लागली पाहिजे. काय नामा एवढंच नाही म्हणाले, एक सांगू, अशा हरीच्या दासाला अकल्प आयुष्य माझिया सकळा हरीच्या दासा. अकल्प, कल्पापर्यंत. अकल्प या शब्दाचा अर्थ काय, कल्पापर्यंत, कल्प असेपर्यंत. कल्प याचा अर्थ 4 युगांची एक चौकडी. 4 युगांची एक चौकडी. चौकडी कळतंय ना, 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग. 4 युगांची एक चौकडी. अशा 100 चौकड्यांचं एक कल्प. लय गणित मोठे. आयुष्य सांगू तुम्हाला, 32 कोटी वर्षांचं सत्ययुग, 16 कोटी वर्षांचं त्रेतायुग, 8 कोटी वर्षांचं द्वापार युग आणि 4 कोटी वर्षांचं कलियुग. एकूण झाले 64 कोटी वर्ष. 64 कोटी वर्ष गुणिले 100, त्याला एक कल्प म्हणतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कल्पापर्यंत आयुष्य त्या कुळाला हो, त्या कुळाला प्राप्त हो. कोणत्या कुळाला? ज्या कुळामध्ये हरीचे दास
जन्माला आले. लक्षात येते ना अर्थ? अकल्पायुष्य भाव येते या कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. ज्या कुळामध्ये हरीचे दास जन्माला आले त्या कुळाला अकल्पायुष्य प्राप्त हो, हे मागणं नामदेवराया मागतात. म्हणून ज्या कुळात हरीचे दास जन्माला येतात ना ते कुळ अमर होतं, ते कुळ शाश्वत होतं. आणि म्हणून हरिनामानं भक्तीनं हरीच्या संयोगानं अमरता प्राप्त होते, अकल्प कल्पापर्यंत आयुष्य प्राप्त होते. महाराज एवढंच मागितलं की नामदेवरायांनी कल्पापर्यंत हरीचा दास. हरीचा दास कळलं ना? हरीचा दास, हरीचा दास कळलं असेल. हरीचा दास कुणाला म्हणावा? निरपेक्ष निस्वार्थ भावनेनं ज्यानं स्वतःला हरीच्या पायावर समर्पित केलं, हरीचा दास. ज्यानं हरीचं दास्यत्व स्वीकारलं, हरीचा दास. आणि दासाला कुठलीही अपेक्षा नसते. दासानं अपेक्षा करू नये. दासानं दासत्व करावं. खरंय का नाही? सेवा करणाऱ्यानं सेवा करावी, अपेक्षा करू नये. अपेक्षा जर केली तर ती सेवा सेवा करत नाही. बरोबर आहे ना? म्हणून परमार्थात अपेक्षेला जागा नाही. अपेक्षा नाही परमार्थामध्ये. अपेक्षेला परमार्थ करूच नाही. आणि अपेक्षेला परमार्थ होत असेल तर तो परमार्थच नाही. बरोबर आहे? मागणं काहीच नाही, अपेक्षा काहीच नाही. सेवेकरानं सेवा करावी, न मागावे किंवा न कशाच मनामध्ये चिंतन सुद्धा करू नये. अपेक्षा हरीचे, कारण त्यानं स्वतःकडे दासत्व घेतलं, सेवा घेतली. आणि सेवेकऱ्यानं सेवा करावी, मेव्याची अपेक्षा करू नये. बरोबर आहे ना? मेवा काय मिळायचं तो मिळेल, नाही मिळाला तरी सेवा आहे ना. मग सेवा ती सेवाच असते, त्या ठिकाणी अपेक्षा नसते. आणि एक सांगू का, सेवा करायला सुद्धा प्रारब्ध लागतो. आणि त्यातल्या त्यात हरीची सेवा करायला तर प्रारब्धच लागतं. सर्वांनाच पांडुरंगाचं नामस्मरण सुचलं का? सर्वांनाच कीर्तनाला यावंसं वाटलं का? 7वा दिवस तरी अजूनही कुणी हजर झालं नाही. बरेच जण असतात की 7वा दिवस उजाडला पण अजूनही मंदिराकडे आले नाही. म्हणजे जाऊ दे, आपला काही संबंध नाही, आपल्याला सप्त्याचा काय संबंध नाही, आपल्याला पुढे बोलावलं. एक सांगू का, ही एकच मंडप असा आहे जिथं न बोलवण्याशिवाय जातो. हा एकच मंडप असा आहे जिथं न बोलवताही गेलं पाहिजे. कारण इथं सर्वांसाठी सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना अधिकार आहे. प्रत्येकाने यावं, बसावं, कीर्तन ऐकावं. कारण देव सर्वांचा आहे, परमार्थ सर्वांचा आहे, भक्तीचा अधिकार सर्वांना आहे, नामस्मरण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. जीव देवाचा आहे, देव जीवाचा आहे. आणि जर आमचा देव असेल तर त्याच्या नामस्मरण करायला लाजावं कशाला? आणि त्याचं नामस्मरण करायला मागण्याची अपेक्षा किंवा बोलवण्याची अपेक्षा का करावी? मान थोडा घ्यायचा आहे. आपला आहे, आपला देव आहे, गेलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि म्हणून दास्यत्व, हरीचा दास हा शब्द ज्यानं दासत्व स्वीकारलं आणि दास भावनेनं ज्यानं हरीची सेवा केली तो हरीचा दास, हरी भक्त परायण. कळलं ना आता? म्हणून हरिभक्त परायण म्हणजे हरीचा दास. तो दास आहे, तो सेवेकरी आहे. म्हणून कीर्तन संपताना आम्ही म्हणत असतो काय? झालेली सेवा. ही सेवा आहे. आणि ही सेवा कुणाची आहे? ही सेवा तुम्ही बसलेल्या सर्व श्रोत्यांची, मायबापांची. आणि ही सेवा आहे भगवंताची. तुम्हाला सांगू, आमचे जोग महाराज आहेत ना, समोर एकही श्रोता नाही तरी 3-3 तास कीर्तन करायचे. किती? एकदा मंदिरात उभे राहिले ना, कुणीच नाही ऐकायला कुणीच नाही. कीर्तन किती तास? 3 तास. 2 टाळकरी, 1 वाजवणारा, कीर्तन सुरू. आणि 3 तास कीर्तन करायचे.
ऐकायला कुणीच नाही. एक दिवस त्यांना विचारलं, का म्हणाले ऐकायला कुणीच नाही आणि तुम्ही 3-3 तास काय सांगता, कुणाला सांगता? म्हणाले ऐकायला कसं कुणी आहे? समोर उभा आहे त्याला ऐकवतो. कीर्तन हे त्याच्यासाठी, सेवा त्याची आहे. म्हणून जेव्हा मी सेवा करेन ना, तेव्हा ती सेवा माझ्या परमेश्वराला आवडली पाहिजे, अशीच असली पाहिजे, कारण ती सेवा परमेश्वराची आहे. म्हणून कीर्तनकारानं सेवा करताना मुकून, तोलून, मोजून आणि परमेश्वराला रुचेल, आवडेल अशी करावी. म्हणून या गादीवर अनुचित शब्द उच्चारण्याला परवानगी, कारण सेवा परमेश्वराची, त्याला आवडली पाहिजे. वाकडे तिकडे हावभाव करण्याला परवानगी नाही. विदूषकाप्रमाणे उड्या हाणायला परवानगी नाही. मुद्दा लक्षात घ्या बरं का. म्हणून मी सांगतो की कीर्तनकारानं मर्यादित कीर्तन करावं. ही सेवा आहे आणि ती त्याची सेवा आहे, ती त्याच्या चरणी रुजू करायची, ती त्याला आवडली पाहिजे. संतांनी नामस्मरण कोणासाठी केलं? समाजासाठी केलं का देवासाठी केलं? देवासाठी. त्याला आवडेल, रुचेल अशा पद्धतीने. आणि म्हणून सेवाभाव हवा. अशा हरीच्या दासाला ज्यानं आपलं जीवन समर्पित केलं नामस्मरणासाठी, भक्तीसाठी, अकल्प आयुष्य मिळू द्या भगवंता. बस एवढंच. नामा फक्त एवढंच नाही म्हणाले. ज्यानं तुझ्या चरणी स्वतःला समर्पित केलं आणि संसारापासून स्वतःला तोडलं, बाजूला केलं, त्या संसाराची कल्पना सुद्धा त्याच्या मनाला शिवू देऊ नको. कल्पना या शब्दावर एक कीर्तन होईल. एक कीर्तन कल्पना या शब्दावर कीर्तन होईल. एवढं विस्तृत मांडणं शक्य नाही. कल्पना म्हणजे ज्याच्यात जीव रममान झालाय तो संसार. संसार ही केवळ आणि केवळ कल्पना आहे आणि त्या कल्पनेनं तुम्हा आम्हाला बाधा केली. झपाटलं. बाधा या शब्दाचा अर्थ झपाटणे. संसारानं झपाटलंय तुम्हा आम्हाला, झपाटलं. जन्माला आल्या बरोबर आमच्या मानगुटीवर बसलो. संसाराचं भूत, कल्पना सुरू झाली. कल्पना. तुम्ही आम्ही सर्वजण कल्पनेत जगत आहोत. कल्पनेत. मला एक सांगा, सगळेजण बसलेले, तुम्ही जागे आहात की झोपलेले आहात? प्रश्नाचं उत्तर द्या. जागे आहात की झोपलेले आहात? नक्की खात्री आहे? स्वतःला चिमटा घ्या. जागे आहात? चिमटा बसलाय? जागे आहात. नक्की जागे आहात? पण माझं उत्तर असं आहे, तुम्ही झोपले. काय बोलता महाराज? अहो, जेवण झाल्यावर झोपणार. अजून जेवायचंय. जेवण झाल्यानंतर झोपणार. झोपलेलो नाही, आम्ही जागे आहोत. नाही, तुम्ही सर्वजण माझ्या सगट झोपलेलो आहोत. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बोलताय, आम्ही ऐकतोय. झोपलेलो कसं? एक सांगू का? झोप कशाची आहे? मोह निशा सर्वस्वहारा देखई स्वप्ने अनेक प्रकार. जन्माला
यायच्या आधी जे आम्ही आईच्या उदरामध्ये होतो ना, तेव्हा आमची जी मूळ स्थिती होती, ती मूळ स्थिती आम्ही गमावली. लक्षात घ्या बरं का, बारकाईने कल्पना शब्दाचा विस्तार सांगतो. एवढा विस्तार सांगितलं का कीर्तन संपवलं. आईच्या उदरामध्ये म्हणजे या पृथ्वी तलावर जन्माला येण्याच्या आधी आईच्या उदरामध्ये आमची जी अवस्था होती, जी मूळ स्थिती होती, ती मूळ स्थिती आम्ही गमावली. मूळ स्थिती कोणती होती? सोहम. मुद्दा नीट लक्षात घ्या. आमची मूळ स्थिती सोहम आहे. सोहम या शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला? सोहम फार मोठा शब्द आहे. सोहम शब्दाचा वारा केला विठ्ठल काकुळती आला. तो सोहम शब्द, त्या सोहम शब्दाचा अर्थ सोहम. सोहम तो आणि मी एकच आहोत. आमच्यात भिन्नत्व नाही. परमेश्वरात आणि माझ्यात भिन्नत्व नाही. परमेश्वरच मी आहे. अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. ही जाणीव किंवा ही जी अवस्था आहे ती आईच्या उदरात आहे. एकदा की त्या जीवानं आईच्या उदरातून बाहेर आल्यावर, बाहेर आल्याबरोबर दोन गोष्टी घडतात. एक, त्याचं हृदय आणि त्याची बुद्धी यांच्या बाबतीत एक परिवर्तन घडतं. त्यांचं हृदय जातं, जीवाचं हृदय जातं मोहाच्या अधीन आणि बुद्धी जाते मायेच्या अधीन. जन्माला आल्या बरोबर, आईचं उदर सोडल्या बरोबर जेव्हा या भूतलावर येतो आणि पहिला श्वास घेतो, त्या पहिल्या श्वासाबरोबर त्याची बुद्धी जाते मायेच्या ताब्यात आणि हृदय जातं मोहाच्या ताब्यात आणि संसाराचं स्वप्न सुरू होतं. सोहम म्हणणारा कोहम म्हणतो. कोहम कोहम कोहम. मी केव्हा म्हणालो, मी केव्हा म्हणालो, मी केव्हा. अरे पोटात होता आईच्या तेव्हा म्हणायचा भगवंत मीच आहे, भगवंत मीच आहे, ईश्वर मीच आहे, मीच ईश्वर स्वरूप आहे. आणि आईच्या उदरातून बाहेर आल्यावर ईश्वरत्व गेलं आणि जीवत्व जडत्व आलं आणि देहाला तो आपलं मानू लागला. या देहाच्या अनुषंगानं हा संसार जमा झाला. वास्तविक संसार शून्य आहे. कल्पना सांगतो तुम्हाला, संसार शून्य आहे. संतांनी सुद्धा संसाराचं वर्णन शून्य केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य शून्य शून्य. मला सांगा, लहान मुलाला जरी विचारलं शून्य कसं आहे रे, उत्तर काय? गोल. शून्य कसा आहे? गोल. दाखव शून्य, तो पटकन शून्यावर बोट ठेवतो, दाखवतो. शून्य कसा? गोल. शून्याची किंमत काय? नाही म्हणजे कशासाठी शून्य वापरतात? काहीच नाही याच्यासाठी शून्य. शून्य म्हणजे काहीच नाही. मुद्दा लक्षात, उत्तर द्या. शून्य म्हणजे काहीच नाही. माझ्याकडे शून्य पैसे आहे म्हणजे किती पैसे आहेत? काहीच नाही. मग शून्य म्हणजे काहीच नाही. मग शून्य नाहीये का? आहे. कसा आहे? गोल आहे. दिसतोय का? दिसतोय. पण आहे त्याची किंमत काय? शून्य म्हणजे काय? संसाराचं तसंच. संसार आहे का? आहे. दिसतोय का? दिसतोय. दिसतोय ना? किंमत काय? शून्य. म्हणून इथं काही मिळवलं तरी हातात शिल्लक काहीच नाही. तुम्ही एक वाक्य डायरीत लिहून ठेवा. संसारात केलेल्या बेरजेचं उत्तर नेहमी शून्य येतं. संसारात किती बेरीज करा, किती, चला, शून्य अधिक शून्य उत्तर शून्य अधिक शून्य अधिक शून्य उत्तर शून्य. शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य उत्तर शून्य. एकात एक 100 वेळा मिळवला उत्तर शून्य. खाली उत्तर किती राहिलं? शून्य. म्हणून संसारात किती कमावलं तरी उत्तर, कारण संसार शून्य आहे. शून्य ही कल्पना, तो गोल असावा, पण तो त्याचं मूळ अर्थ काय? शून्य म्हणजे काहीच नाही. तसं संसार म्हणजे काहीच नाही आणि काहीच नाही तरी ते आहे असं समजून आम्ही जगतो. म्हणून ती कल्पना, कल्पना आहे फक्त कल्पना. वास्तविक तो नाहीच आहे. तो नाहीच आहे. पार्वतीनं प्रश्न विचारला शंभूंना,
पार्वतीने तुलसी रामायणाची सुरुवात आहे, प्रश्न विचारला भगवान शंभूंना, शंभूजी जगत क्या है? भगवान शंभू उत्तर देतात, जगत मिथ्या. जगत मिथ्या. मिथ्या म्हणजे खोट आहे, खोट. जग खोट आहे, मिथ्या आहे. म्हणाले मिथ्या कसं? दिसतंय, बोलतंय, चालतंय, हलतंय, व्यवहार होताय, जीव जन्माला येताय, मरण पावताय, सगळे व्यवहार चाललेत, वारा वाहतोय, नदी वाहते, पक्षी उडतायत, पाऊस पडतोय, सगळं काही होतंय की शून्य. मिथ्या कसं? खोटं कसं? म्हणाले त्याचं कारण आहे, हे आम्हाला सगळं दिसतं ना, हे सगळं आम्हाला जे दिसतं ना, त्याला एकच कारण आहे दिसण्याला. मला सांगा, पडद्यावर चित्रपट दिसतो, खरा की खोटा? चित्रपट पडद्यावर दिसतो, पण चित्रपट खरा की खोटा? खोटा. एकाने असं थिएटर मध्ये पहिल्यांदाच गेलं, जी आग लागली का नाही घराला, म्हणजे चित्रपटात घराला आग लागली, हे उठलं बादली घेऊन पडद्यावर पडायला. लोक म्हणल्याला कळतोय काय? म्हणला काय नाही, आग लागली, वीज होतोय. अरे येड्या, ती आग खोटी आहे. म्हणला खोटी कशी एवढी दिसती ना? धडधडीत दिसताय खोटी. पडद्यावर लागलेली आग खोटी. आग आहे का नाही? डोळ्यांनी दिसली का नाही? दिसली, पण आहे का तिला अस्तित्व? ती फक्त कल्पना आहे. तसं आमच्या बुद्धीला मायेनं पछाडलं, आमच्या हृदयाला मोहानं ग्रासलं आणि मनाच्या पटलावर संसाराचं स्वप्न, संसाराचा चित्रपट सुरू झाला. चित्रपट तो चित्रपट खोटाच आहे तो, पण आम्ही त्याला खरं मानलं की नाही? म्हणून कल्पना असून सुद्धा खरं मानलं आणि म्हणून पछाडल्यासारखे करतात. अमिताभ बच्चननी ना संभारामधल्यावर उडी मारली तरी वाचला. आमचं पोरगं गेलं, वाचल का? त्याला बाधा झाली खरी, पण त्या बाधेनं त्याला धोका दिला की नाही? आता मध्ये एक शक्तिमान मालिका आली होती, शक्तिमान. ते आम्ही लहान होतो का, ही शक्तिमान मालिका, त्याच गोल फिरलं काय बाई, ते पोरं सुद्धा अशी गोल फिरायला, चक्कर आल्या का? हा, आता ते श्रीवल्ली गाणे अशी पायवडीत झाल्या, आताची तरुण पडतून पाहिजे. ते पुष्पा झुकेगा नाही साला, सगळा येडेपणा झालाय. काय बोलावं महाराज, अवघड आहे. मला तिकडे जायचं नाही, मला वेळ नाही हो. पण पछाडली माणसं, झपाटली, आणि झपाटल्यामुळे अशी पायवडत चालत या. पाहिलं ना तुम्ही ते याच्यावर, फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर, जिकडे बघावं तिकडे तेच. अवघड आहे ना. याला म्हणतात पछाडणं, बाधा झाली. तशी कल्पनेची बाधा झाल्यामुळं आम्ही या संसाराला कल्पना असताना सुद्धा अस्तित्ववान मानलं आणि त्याच्याशी चिकटलो, आसक्त झालो. अहो जे नाहीच आहे त्याला किती आम्ही मिळवणार? मिळवू शकत नाही. ही बाधा झाली. नामदेवराय म्हणतात ही कल्पनेची बाधा सुद्धा माझ्या हरीच्या दासाला होऊ देऊ नकोस. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, न हो. कारण संसार आला की जन्म मृत्यू आला, संसार आला की दुःख आलं, हे निश्चित आहे. आणि म्हणून संसाराची कल्पना सुद्धा, त्याची बाधा माझ्या हरीच्या दासाला होऊ देऊ नकोस. त्याच्याकडून फक्त नामस्मरण घडू दे आणि ते नामस्मरण आपल्याला करायचं आहे. विठ्ठल अकल्पायुष्य भावित आकुला माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी,
ही संत मंडळी सुखी असो. केव्हा सुखी असो? सुखी केव्हा होईल? कल्पनेची बाधा जाईल तेव्हा. कारण जोपर्यंत बाधा आहे तोपर्यंत सुख. आणि संसारात सुख नाही, कल्पना संसार. कल्पना म्हणजे संसार, एकाच अर्थाचे शब्द आहे. मग संसारात सुख नाही, हे सुख केव्हा प्राप्त होईल? बाधा जाईल तेव्हा. मग कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. असं मागणं नामदेवरायांनी भगवंताकडे मागितलं. भगवंत तथास्तु म्हणाले. तुम्ही मागावा आणि मी देऊ नये असं कुठं होईल का? देऊन टाकतो तुम्हाला. ते म्हणाले थांबा देवा, थोडस अजून एक मागायचं. म्हणाले आता काय राहिलं नामदेवराया? एक सांगू का देवा? अहंकार सुद्धा नको. माझ्या विष्णुदासाला, माझ्या हरीच्या दासाला यत किंचितही अहंकार नको. कारण अहंकार आला की भक्ती सरते देवा. अहंकार आला की परमार्थ सरतो. अहंकार आला की नामस्मरण बाजूला होतं आणि संसाराचं चिंतन सुरू होतं. कारण संसारात अहंकार आणि परमार्थामध्ये नामस्मरण, हा फरक आहे. परमार्थात नामस्मरण व्हावं याच्यासाठी अहंकार नको. परमार्थ व्हावा, भक्ती व्हावी याच्यासाठी अहंकार नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा, न लागो वारा. वारा सुद्धा लागू देऊ नकोस. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. काय मागणं केलंय महाराज? आहे का कुठं स्वार्थाचा लवलेश? कुठं स्वतःसाठी काही मागितलं? स्वतःच्या मुलाबाळांसाठी काही मागितलंय? स्वतःच्या संसारासाठी काही मागितलंय? काहीही नाही. जे काय मागितलंय ते सगळं जगासाठी आणि हरीच्या दासासाठी मागितलं. आणि म्हणून अहंकाराचा एक किंचितही वारा. आता अहंकार या शब्दावर सुद्धा एक कीर्तन परत तिकडे विस्ताराला जात नाही. कारण अहंकारावर विस्तार जर करायला गेलो तर पुन्हा आपला वेळेचा अपव्यय नाही म्हणता येईल, पण वेळ वाढेल. आणि म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या लक्षात आला असेल की अहंकार आमच्या हरीच्या दासांना येऊ देऊ नकोस. कारण त्याच्यामुळे परमार्थ संपतो, भक्ती संपते. म्हणून वारकऱ्याला अहंकार नसावा, अभिमान नसावा, पाया पडावं, वाकावं. तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनामध्ये मी तुम्हाला भक्ती ते नमन हे सांगताना अहंकार रहित भक्ती असावी, अभिमान रहित भक्ती असावी, वाकलं पाहिजे, झुकलं पाहिजे हे तुम्हाला त्यावेळेस मी नमूद केलं होतं. आणि इथंही तेच सांगतो, अहंकार गेला तरच माणसं वागतात. अहंकार गेला नाही तोपर्यंत वाकत नाही. नम्र झाला होता त्याने कोण दिले अनंता. भगवत प्राप्तीसाठी नम्रता अतिशय महत्वाची आहे. आणि नम्र तोच होतो ज्याच्याकडे अहंकार नाही. अहंकार नसलेला नम्र होत असतो. आणि म्हणून अहंकाराचा वारा नको. नम्रतेनं परमार्थ व्हावा, नम्रतेनं भक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे देवा. म्हणून अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या विष्णुदासाला लागू देऊ नकोस. हे मागणं नामदेवरायांनी केलं. भगवंत म्हणाले ठीक आहे. तुम्ही म्हणा असं नामदेवराय अजून काय हवंय का? बघा बरं, आम्हाला कधीच असं कुणी म्हणत नाही. संसारात सुद्धा नाही म्हणत तो अजून फार काय हवं का, अजून पाहिजे का, असं अजिबात कुणी म्हणत नाही. इथं आधीच सगळी मागणी. एक पहिलं मागणं अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी या सकाळ हरीच्या दासा देऊन टाकलं. कल्पनेची बाधा न कवनेकारी, संत मंडळी सुखी असो देऊन टाकलं. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी देऊन टाकलं. वरून भगवंत विचारतायत अजून काय हवंय का? नामदेवराय म्हणाले हो, त्याचं नेहमी कल्याण असावं, ज्याच्या मुखामध्ये विठोबाचं नामस्मरण आहे. अभंगाच्या शेवटच्या नामा म्हणे दया साधे कल्याण,
पांडुरंग. आणि म्हणून त्याचं नेहमी कल्याण असो. ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण आहे म्हणून काहीही जीवनामध्ये नाही केलं तरी चालेल, पण परमेश्वराचं चिंतन आणि नामस्मरण करायला विसरू नका. काम करा, कष्ट करा, आपली कर्तव्य पार पाडा. पण काम, कष्ट आणि कर्तव्य पार पाडत असताना कामामध्ये काम, काही म्हणा, राम 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 म्हणायला विसरू नका, नामस्मरण करायला विसरू नका. एक सांगू, आता हा संसार आमच्या मागे लागलाय, याच्या पुढे तो आमच्या मागे लागणार नाही. ही संसाराची बाधा मिटून जाईल आणि हे संसाराची बाधा संपवण्यासाठी एकच मंत्र आहे आणि ते म्हणजे हरीचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण. बाधा संपवण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा प्रभावी आणि जालिम मंत्र नाही. आणि म्हणून संसाराची बाधा संपवायची आहे तर आम्हाला नामस्मरण केलं पाहिजे. तुम्हा सर्वांना भगवंताची कृपा प्राप्त हो. भगवंताचं नामस्मरण प्रत्येकाच्या मुखामध्ये येवो. सर्वांना भगवंताचा वरदहस्त प्राप्त हो. तुमची लेकरं बाळं सुखात जगो. कुठलीही चणचण, कुठलीही अडचण तुम्हाला येऊ नये. तुमचं आरोग्य असंच अबाधित राहो, सुंदर राहो, सुंदर जीवन तुम्हाला प्राप्त हो, अशी या ठिकाणी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांना भक्ती प्राप्त हो, नामस्मरण प्राप्त हो आणि भगवंत तशी कृपा तुमच्यावर करो, अशी या ठिकाणी मागणी मी स्वतः भगवंताकडे या कीर्तन सेवेच्या निमित्तानं करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर माऊली. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो नाजेसा. माझ्या वैष्णदासा भाविकासे नामा माहितया असावे कल्याण. ज्यामती निधान पांडुरंग यथामती यथावकाश. प्राप्त वेळेमध्ये कीर्तनवती सेवेकरता घेतलेल्या नामदेवरायांच्या सुपरिचित, सर्व परिचित, सर्वांना ज्ञात असलेल्या अभंगावर मागणीचं कीर्तन केलं. खऱ्या अर्थानं सौभाग्यानं प्राप्त झालेली ही सेवा. एक सांगतो तुम्हाला, नामस्मरण करायला सुद्धा भाग्य असावं लागतं आणि कीर्तन करायला भाग्यच असावं लागतं. कदाचित आजचा दिवस माझ्याच नावाचा, कारण आमची माणसं म्हणाली, महाराज दरवर्षी तुम्ही आमच्या दिवसाला आमच्या पंगतीला असता, या वर्षी तुम्ही आमच्या पंगतीला नाही. म्हटलं आता ईश्वराची इच्छा, त्याला काय करू. तिसऱ्या दिवशी तुमचं कीर्तन म्हणाले आमची पंगत पुढे आहे. पण एक सांगू का, प्रारब्धात असलं ना का परमेश्वर ते प्रारब्ध की कुठून जुळवून आणेल. आणि म्हणून पहा, तुमच्या पंगतीला पुन्हा कीर्तन आपलं. आणि म्हणून असं काही हरकत नाही. ही परमेश्वराची कृपा आहे, तुम्हा सर्वांची कृपा आहे. आपण सर्वांनी माझी आठवण केली. अशा अडचणीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना, संयोजकांना फार मोठा प्रश्न पडतो, महाराज आता करायचं काय. कारण त्यावेळेस अशी ऐन वेळेला धावपळ होते, आता कोणाला बोलवायचं, काय करायचं हे फक्त संयोजक जे असतात त्यांना माहित असतं. काय नियोजन करावं लागतं, कशी धावपळ करावी लागते. आपण सर्वसामान्य माणसं येतो, ऐकतो, जातो, त्याचा काय फार विचार करत नाही. पण ज्यांनी धावपळ केली, ज्यांनी हे नियोजन जुळवून आणलं, खरोखर त्यांना या ठिकाणी धन्यवाद द्यावेसे वाटतात. असो, महाराज नक्की येतील, सकाळी काला त्यांचाच होईल, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही सर्वांनी माझी आठवण केली आणि परमेश्वरानं सद्भाग्यानं पुन्हा एकदा कीर्तन सेवा या ठिकाणी मला दिली. त्याच्याबद्दल मी सर्व संयोजकांचे, ग्रामस्थांचे, सप्ताह कमिटीचे या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचे आभार मानतो. आज पुन्हा एकदा लहित गावावरून, त्याच्यानंतर ब्राह्मणवाडा परिसरातून, मन्याळ भागातून, परिसरातून माणसं या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहेत. रोजच येतात. सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचे आभार मानतो. सर्व काळकरी मंडळी, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आपण सर्वांनी अत्यंत मनापासून साथ केली. बाळासाहेब, तुमचे मनापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचे आभार मानतो. सुभदार साहेब, तुमचे मनापासून आभार. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपली सेवा करण्याची संधी पुन्हा प्राप्त होत राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि
म्हणजे आता सप्ताह संपलाय, आता उद्या काला होणार आहे, आता पुढच्या वर्षाशिवाय तर काही विषय नाही. परंतु होत राहो, पुन्हा पुन्हा या ना, त्या निमित्ताने तुमची सेवा घडत राहो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. आज तुकाराम बीज आहे, एकदा भजन करा आणि कीर्तन संपेल. तुकाराम तुकाराम तुकाराम. जगद्गुरु संत श्री तुकाराम